खबर महाराष्ट्र से। कर्मचारियों का वेतन न मिलने से आक्रोशित कर्मचारी बैठे धरने पर। नेरल ग्राम पंचायत के कर्मचारियों का पिछले 9 महीने से वेतन न मिलने के कारण बेमुद्दत काम बंद कर अनशन पर बैठे कर्मचारी छत्रपति शिवाजी महाराज चौक नेरल इस ठिकाने बैठे हुए हैं, जिसमें नेरल के ग्राम पंचायत के कर्मचारी इस आंदोलन में शामिल हैं। कर्मचारियों का कहना है कि पिछले 9 महीने से हमारा वेतन नहीं मिलने के कारण आर्थिक स्थिति खराब हो गई है। बैंक का ईएमआई कहां से भरे? कर्मचारियों का कहना है कि बैंक का नोटिस हमारे घर पर आता है। इस वजह से एक कर्मचारी ने वेतन न मिलने के कारण आत्महत्या कर लिया। समस्या यहां तक आ गई है, कर्मचारियों का कहना है कि हमारा वेतन समय से दे दो, नहीं तो इसमें से और कौन कौन आत्महत्या करेगा इसकी कोई जानकारी नहीं है। इस आंदोलन को सफल बनाने के लिए उपस्थित राष्ट्रवादी के अध्यक्ष माननीय सुधाकर घारे, भगवान सेठ चंचे, प्रीतम गौरी, इन उपस्थित मान्यवर का कहना है कि मैं नेरल ग्राम पंचायत कर्मचारी को न्याय दिलाने में पूरी मदद करूंगा। स्टार 7 लाइव से संतोष गुप्ता की रिपोर्ट। नेरल शहरामध्ये जो काम बंद आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज या त्यांना इथे भेट देण्यासाठी आलेलो आहे। परंतु त्यांच्या सर्व गोष्टीचा आम्ही माहिती करून घेतली। त्यातून असं समजतंय की वर्षानुवर्ष त्यांना पगार मिळाला नाही। बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांचा PM असेल, त्यांचे काही जणांची पॉलिसी असतील, काही लोन्स असतील, त्याचं ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचं प्रीमियम भरलेलं नाही। तर त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवहारामध्ये रोजच्या त्यांना त्रास भोगावा लागतोय। बऱ्याच काळामध्ये वर्षानुवर्ष पेमेंट न मिळाल्यामुळं त्यांच्या एका कर्मचारी बांधवांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे। त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाला या गोष्टीला सामोरं जाणं असताना एक अडचणीचं सामना त्यांच्या समोर उभं राहत आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला जेवढी काही मदत लागेल, जे काही सहकार्य लागेल ते मी आपल्याला देईल आणि तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत असू। पण हे करत असताना मी आता आदरणीय कर्जतचे व्हिडिओ साहेबांना सुद्धा फोन केला। त्यानंतर मी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी साहेबांना सुद्धा फोन केला। त्यांनी मला काही वेळ मागितलेला आहे, ते लवकरात लवकर त्याच्यावर विषयावर चर्चा करून आपल्याला एक सुवर्ण मध्य काढतील असा मला विश्वास आहे। जर त्यांनी त्यातून काही मदत नाही केली तर मी स्वतः आपल्यासोबत आलेला येऊन आपण सर्व तुमच्यातील प्रमुख लोक असतील, माझ्या पक्षाचे लोक असतील, नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते असतील, त्यांना घेऊन आपण आदरणीय शिवसाहेबांना जाऊन भेटू आणि त्यातून त्याची या विषयावर सविस्तरपणे चर्चा करू। भाऊ वेळात वेळ काढून आले आणि आपल्या समस्या जाणून घेतल्या। तसेच त्यांच्याबरोबर आपले तालुकाध्यक्ष आणि माजी सरपंच भगवान शेतकरचे गजाननराई धुळे यांनी येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं। भाऊ आमचं काहीच म्हणणं नाही, फक्त एक कामगारांना न्याय मिळावा। पक्ष कोण करतोय काय करतोय त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, फक्त कामगार खरंच अडचणीचे आणि आज एक आत्महत्या झाले, पुढे 4 नको व्हायला यासाठी आम्ही आज हा लढा देतोय। या लढ्याला आपण विशेष सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो। जय हिंद।